गाडी आलेली आता जायला. बॅगी बघा असं इकडं 10 दिवसाची ट्रिप आहे का हा 10 दिवसाची ट्रिप फुल मजा करते वाटतं. तर चला आम्ही चाललो आता गावांच्या. ब्लॉग आम्ही भाई टाकीतच राहू, तुम्ही बघत राहा. हा पोचलो 1.5 घंटा झाला आम्ही निघलोय. बघू अजून थोडा टाइम लागतो आम्हाला पोचायला. पब्लिकला भाई थांबायला प्लॅटफॉर्म बघ कसं भाई. आम्ही पोचलो भाई बोरिवलीला. तिथं पण आम्हाला फुल ट्रॅफिकच लागले. ट्रॅफिकमध्ये कटायला यावं आम्हाला. फायनली आम्ही पोचलेले आहे स्टेशनला. बघू शकता हे बोरिवली स्टेशन आहे. आता बोरिवली स्टेशनला पोचले आता इथं उतरतो आणि आमचा जेवढा लगेज आहे ना तेवढा काढतो. चला आता आम्ही पोहोचलो स्टेशनला. इथे जाम गर्दी होती. आम्हाला दादा आमची ट्रेन यायला नाही म्हणून जेव्हा आमची ट्रेन नंबर दिसत त्यावर आम्ही इथं बसल्या 2 जण. ते करा जाम टाईम अजून ट्रेनला यायला. तर बसून टाईमपास चालले. बघू अजून केवढा टाईम लागतो आमची ट्रेन यायला तोवर आम्ही बसतो. तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे. बघू शकता तुम्ही आमचा शेट कटायला इथं ट्रेनची वाट बघून शेवटी भाई फायनली आमची ट्रेन आलेली आहे. ही आमची ट्रेन आहे भाई. ही आमची कवा बघा 3 तास झाला आम्ही ट्रेनची वाट बघतो. ट्रेन पोहोचलेली आहे. ही आमची ट्रेन आहे भाई. बघू शकता तुम्ही ट्रेन भाई AC वाली ट्रेन आमची. गोंगाट बिंगाट भाई काहीच नाही. फुल भाई AC वाली ट्रेन तमाशा नाही भाई. गुड मॉर्निंग भाई. आम्ही मथुरा जंक्शनला भाई बघू शकतो. मथुरा जंक्शन मथुरा जंक्शन. Train number 20403 from Prayagraj Junction to Bikaner via. आता पोहोचलो आम्ही स्टेशनला. आणि आमची आता बस आहे लोकेशनला. ही लोकेशनला आम्हाला जायचं आहे तिथं. तर स्टेशनला आता उतरतो. तिथं बॅगी बिगी सगळा काढतो. सगळा तर स्टेशनला उतरतो निजामुद्दीन चला. तर आता पोचलो आम्ही दिल्लीला. पोचून चालले आम्ही. म्हणजे गाडीचे लोकेशन आले. लोकेशन नुसतं चालत तोपर्यंत भाई आपली गॅस ढकली चालले आम्ही. Head west on pedestrian overpass. स्टेशन आहे दिल्लीचं. ही थंडी तर चांगली होई. थंडी फुल आहे. Continue straight to stay on pedestrian overpass. माहीत नाही. बघू आता गेल्यावर. होटल रोज वगैरे दिल्ली स्टेशनला भाई पोचले आम्ही. आमची बस फक्त बसचं लोकेशन बघायचं आहे. तर बस कुठे थांबले तोपर्यंत बघतो आम्ही. बसवाल्याला फोन करू कुठं जाय बसवाला. आता भाई आम्ही इथल्या गल्या नक्की माहीत
बसची लोकेशन Turn left onto Jakidar Harban Singh Bhogal Marg. आणि चालल्या बघू. Turn right onto Nizamuddin Railway Station Road. ती भाई आमची पॅकेजवाल्यांची बस आहे. आणि भाई बॅग आता वरती चढवायला लागतील. बघू आता असते असते. रहेगा डेली का अपना मैसेज कि डेली अपने को डे नेक्स्ट क्लास व्यू क्या है, ठीक है सर। तो आज की अपनी जर्नी रहेगी अराउंड 6 से 6.5 घंटे की अपनी जर्नी है। सबसे पहला अपना जो स्टॉप रहेगा वो रहेगा मुरथल में। मुरथल यहाँ से 75 किलोमीटर है, तो अपने को 2 से 2.5 घंटे लगेंगे मुरथल जाने के लिए। तो वहाँ पे ढाबे अच्छे हैं, दर्शन के लिए भी अच्छा है, 3 है। तो 45 मिनट का ब्रेक वहाँ पे रहेगा। सेकंड अपना रहेगा जी जीरकपुर। जीरकपुर आएगा अराउंड हम लोग चंडीगढ़ से अराउंड 10 किलोमीटर का है। वहाँ पे क्या है कि तीनों बॉर्डर आ जाता है। पंजाब को चला जाता है एक रास्ता, एक हरियाणा जहाँ से हम एंटर करेंगे, और तीसरा आ जाएगा हिमाचल की तरफ। तो वहाँ पे अपना 15 से 20 मिनट का ब्रेक रहेगा चाय कॉफ़ी का। अराउंड होटल हम लोग पहुँच जाएंगे रात को 8:30 से 9 बजे। अगर मैक्सिमम ट्रैफिक हुआ तो ट्रैफिक टाइम रख के मैक्सिमम 10 बजे तक पहुँच जाएंगे हम लोग। सेम होटल में अपनी 2 नाइट स्टे रहेगी, आज की और कल की। कल हमने साइड सीन करने जाना है, तो कल की जो अपनी स्टे है कल की रहेगी, चेकआउट की रहेगी। और गाड़ी में आपकी जो सीटें हैं सबकी ये डे बाई डे आपने सफर करती रहनी है। जोड़ी वाइज ताकि डेली सबको आगे बैठने का मौका मिले। सीट भी जगह फिक्स है, ठीक है सर। बाकी मैं आपके साथ ही रहूँगा, कुछ लगेगा तो वैसे कुछ काम होटल में नहीं लग रहा, आपका नहीं लग रहा, तो वैसे ही नहीं लग रहा तो आप मेरे को कॉल कर सकते हैं। और किसी को वारंटी नहीं हो रहा है तो आप उसी टाइम को देना है, गाड़ी मिल जाएगी। गाड़ी क्लीन है, हमने ट्राई करते हैं गाड़ी क्लीन है। त्या भाईनं आम्हाला आणले इथे जेवायला आता. उत्सव हॉटेल आहे काही असा, त्या हॉटेलमध्ये काही जेवायला आणले. आवडा म्हणता भाई हॉटेल आहे. जेवणाचा आम्ही जरा बघता भाई मेनू कार्ड कसा आहे हे. जेवणाला भाई तर भाई आमचं आता आले पापड नूडल्स कसं वाटतं हे जेवला आम्हाला. आम्ही बोललो आहे हॉटेल पिझ्झा, पण इथं भाई कॉफी अशी होती नुसती मातीची चव लागली होती. चवच टाकायला यायला माती असं वाटतं घरच्या होती ती कशी चव नाही काही नाही. तर काही बघू शकता आता ना आम्हाला आमच्या रूमचा फोटो आलेले आहेत का कसे रूम आहेत. तर बघू आता आम्ही ना तिथे रूमवरती नक्की सेम अशीच रूम आहे की थोडे वेगळे आहेत ते पण आम्हाला माहीत नाही. तर रूमवरती गेल्यावर बघू आम्ही आता काय काय आम्हाला पण नीट माहीत नाही का नक्की आम्ही कुठे आहे. बघू आमचा प्रवास तर चालूच आहे. रात्रीचं 7:30 झाल्या तरी अजून आम्ही काही रूमवर पोचलो नाही. अजून आमचं ट्रॅव्हलिंगच चालू आहे. तर फायनली काही पोचलो आम्ही आमच्या हॉटेलवरती भाई. हॉटेल बघू शकता एकदम 3 स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल आहे ना. थंडी भाई फुल थंडी, थंडी भाई फुल आहे. हे हॉटेल भाई आमची गाडी आहे. हे आमचा भाई ट्रॅव्हलवाला आहे न्यूज ट्रॅव्हल. तर त्यांनी भाई आम्हाला यो हॉटेल केले. तर बघू आतमध्ये गेल्यावर हॉटेलचा कसा काय आहे. अगेन दूसरी बकरी के लिए आपको दोबारा अगेन 20 से 25 मिनट वेट करना पड़ेगा, ठीक है सर। कोई आपको और हेल्प होती है रिसेप्शन के रिगार्डिंग आप 9 नंबर पे कॉल कर सकते हैं. ओनली 9 नंबर, ऑल सर्विस एनी टाइम 9 नंबर पे कॉल कर सकते हैं. कोई नहीं लगे फिर मुझे कॉल करो. हाँ, इनको भी कॉल कर सकते हैं, हमें कॉल कर देंगे, ठीक है सर। आप अपना नाम बताइए सर, मैं आपको रूम अलॉट करता हूँ फ्रेश होकर डिनर के लिए. उसके बाद हम लेके ले जाना सर. थैंक यू सर. सुरेश राजपूत सर. ये आप अच्छा भाई थंडीला असते शेजीला आमचे. हा पेल अशी जी थंडी लागते का
आली भाई थंडी चांगली लागतं. खाशील का भाई? काय सेकंड फ्लोअर आहे. ही आमची कारची चावी आहे. बघू आता. भाई 311 आमचा भाई रूम नंबर. रूम आमचा खोलला. लाईट लावू दे. रूम मध्ये भाई काट टाकला. यो भाई आमचा रूम. यो भाई रूम आहे आमचा. एकदम पॉश भाई रूम आहे. एकदम बघू शकता भाई. ते गाईज आमचा हे रूम आहे. तर रूम बघू शकता. एकदम आमची फुल सोय करून ठेवली. रूमची आमची कॉफी पी आम्हाला ठेवली भाई. चहा बी बनवायचा असेल तर सगळा काही हे. आमच्या रूमचा बाहेरचा व्ह्यू आहे. मस्त एकदम. तर गाईज तुम्ही बघू शकता. एकदम भारी रूम दिले आम्हाला. आता बघू खालती जेवणाचा प्रोग्राम आमचा केले. आम्हाला भाई कॉल चालू आहे. तर गाईज इथं अशी सिस्टीम आहे का भाई आपल्याला ना रेंटवर एक हीटर घ्यायला लागतं. त्याचा पर नाईट कितना आहे भाई? 300 रुपये. 300 रुपया पर नाईट आहे भाई इथं. 300 रुपयाला तो हीटर आपल्याला फुल नाईट घ्यायला लागतं. त्याचं चार्जेस आपल्याला द्यायला लागतात. ते चार्जेस ते पॅकेजमध्ये नाही. ते फक्त आपल्याला चार्जेस द्यायला लागतात. गिझर झाला भाई चालू आता. तर तोपर्यंत आम्ही जेवण करायला जातो. थोडा फ्रेश होता. हां टाईम. तर भाई आज आमचा होता जेवायला ते कढी, राजमा, पनीर, आलू मटर, ते सुजीचा हलवा, चिकन. भाई एवढा काय जेवायला होता. तर बघू आता उद्या काय जेवायला.